हळदी कुंकवाला काय होतं की कोणाला तरी ते सगळं अरेंज करायला देतात. मला आता तो शब्द आठवेना, परंतु केलं जातं. तर तो केला जातो. त्यामुळे घरातल्यांना एखादा जो उत्सव असतो साजरा करण्याकरता सगळे मिळून जे काम करतात तो प्रकार आता थोडासा कमी झालाय. अगदी पुरुष मंडळी आता जरी म्हटलं ना, थोडा वेळ तुम्हाला नक्कीच आहे, 2 मिनिटं फक्त. आज तेव्हा इतकं छान मजा आली ना, तेव्हा आज जरा अडचण आली बरं का. बस तुम्ही कुणाशी तरी बोलल्यानंतर मोठ्यांदी आरती म्हणणार. मोठ्यांदी आरती म्हटल्यावरती माझ्या मुलाबाळांच्या कानावर जाणार, माझ्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येणार. पॉझिटिव्ह एनर्जी आली की माझं मन, आता ह्याच्यामध्ये मी तुला खरं सांगतो बा की एक काय की पहिल्यांदा आपले सणवार, आपली संस्कृती याच्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटेल. आता सध्या काय झालं की आपल्याला हे सगळ्या गोष्टी या उपासाच्या आहेत की खरं म्हणजे. आता सध्या तुम्ही फास्टिंग करता, काहीतरी 8 तास 16 तास म्हणजे सगळं आहे. या सगळ्या त्याच गोष्टी आहेत. फक्त त्याला एकादशी एक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपण काय माहिती का की एका दगडात 2 पक्षी. नमस्कार मंडळी. महाराष्ट्रामध्ये जशी वेगवेगळी सण सणावार आहे तशीच विविध खाद्य संस्कृती आहे. हे काही नव्याने सांगायला, यातच प्रत्येक सणाचं एक वैशिष्ट्य आहे. त्याचबरोबर प्रत्येक सण हा काहीतरी एक नवीन उत्साह आणि नवीन पावली घेऊन येत असतो. तर अशाच सण सणाबद्दल खूप सारे प्रश्न असतात, कारण आज आपण फक्त स्टोरी टाकण्यापुरतं किंवा सेलिब्रेशन पुरतं सण करतो. पण ॲक्च्युली त्या सणाचं काय महत्त्व आहे, ते सण कसे सेलिब्रेट केले पाहिजेत आणि प्रत्येक सणामागची काय गोष्ट आहे हे जाणून घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. खरं तर आजींकडे आलेलो आहोत असं म्हटलं मला खूप हे वाटतंय, कारण त्यांची एनर्जी, त्यांचा उत्साह बघितला तर तुम्हालाच काय मला सुद्धा लाजवेल असाच आहे. आणि म्हणूनच आज आपण अनुराधाताईंकडे आलेलो आहोत आणि त्यांच्याशी गप्पा मारणार आणि गप्पांमधून जाणून घेणार आहोत सणांचं महत्त्व काय, किंवा त्यांच्या वेळेस सण कसे साजरे केले जात होते आणि आज कसे केले जात आहेत. त्याच्यानंतर प्रत्येक खाद्यसंस्कृती कशी असते सणांची, हे सगळं आज जाणून घेऊ. चला गप्पांना सुरुवात करू. नमस्कार अनुराधाताई. नमस्कार बेटा. आणि पहिल्यांदा तू अनुराधाताई वगैरे नको, आजी म्हटलं तर मला जास्त आनंद होईल, तेव्हा तू आजीच म्हण मला, म्हणजे माझं योग्य. नमस्कार. कसं आहेस बाय तू? मस्त. तुम्ही कसं आहात? एकदम छान. आणि तुमच्याकडे बघितलं अजून एनर्जी आली आहे सुरुवात करायची. जसं मी म्हटलं की आपल्याला सण सणावर याविषयी बोलायचं, पण खरं तर ते जाणून घेण्याआधी मला आजी तुमचा प्रवास जाणून घ्यायचा आहे की तुमचं 70 आल्यानंतर कशी काय ती एनर्जी आली आणि ती सुरुवात करावीशी वाटली सगळ्या गोष्टींना. पहिली गोष्ट, मी खरं म्हणजे अजून माझं वय किती आहे बघतच नाहीये. मला जे असं वाटतंय की नाही या गोष्टी करायला पाहिजेत, मग आपल्या वयाकडे बघायचं नाही, आपण आपलं मार्गक्रमण करायला पाहिजे असं मला वाटतं. काय होतं, मी तुला एक गंमत सांगते की ज्या वेळेला आम्ही एक ठराविक वयाला आपण येतो की नाही, त्यावेळेला आपल्या मागे वळून बघताना आपल्या लक्षात येतं की अरे या गोष्टी या पिढीला माहिती नाही. आणि त्याच एक हेतूने म्हणा किंवा त्यामुळे मला असं वाटलं की आपण यूट्यूब चॅनल सुरू केलं पाहिजे. कारण आजकाल ना मुलींना अशी खूप भीती वाटते सगळ्या गोष्टींची. स्वयंपाक येईल का नाही, मग तो बिघडला तर काय करायचं, मग तो बिघडला तर जाऊ दे टाकून देऊयात, नवीन आपण हॉटेलमधनं घेऊन येऊयात, किंवा एकंदर त्यांना या सगळ्या गोष्टींची भीती वाटते. तर असं नाही आहे. स्वयंपाक करणे म्हणा किंवा घरातले सणवार करणे म्हणा, या सगळ्या गोष्टी सोप्या आहेत, इझी आहेत आणि त्याच्यात घाबरण्यासारखं काहीच नाही. त्यामुळे आजी या नात्याने ह्या सगळ्या जे भीती जी मनातली ती काढून टाकण्याकरता सगळ्यांच्या मनातली, म्हणून खरं म्हणजे मी हे यूट्यूब चॅनल सुरू केलं. आता आपण आपला मेन टॉपिककडे येऊ. जसं सणवार आपल्याला डिस्कस करायचं आणि सगळ्यात पहिलं मराठीमध्ये येतं ते मराठी नवीन वर्षाची सुरुवात, ज्याला आपण गुढीपाडवा असं म्हणतो. आणि गुढीपाडवा खूप मोठ्या प्रमाणावर सगळ्याच घरांमध्ये साजरा केला जातो. त्याच्यानंतर सोसायट्यांमध्ये पण साजरा केला जातो. वेगवेगळ्या ठिकाणी रॅली निघतात आणि आपण मस्त नवीन वर्षाचं नवचैतन्याने स्वागत करतो. त्याचबरोबर मी बघितलंय सुद्धा की लिंबाची फुलं आणि गुळ खायला देतात. या सगळ्या याच्या मागचं एक शास्त्र काय, किंवा गुढीपाडव्याचं मागचं एक शास्त्र काय आहे? आता आपण नुकतंच एक पुस्तक प्रकाशन केले, त्याच्याबद्दल त्याच्यात सगळी माहिती दिलेली आहे. आणि हे सांगण्याचा हेतू हाच आहे की आपण जर तुला विचारलं की का रे अरे गुढीपाडवा येतोय तर तो कधी आहे, तर तू पटकन सांगशील की एप्रिल महिन्याच्या 5 तारखेला 4 तारखेला आहे. परंतु बऱ्याच जणांना माहिती नाही की गुढीपाडवा हा मराठी चैत्र महिन्यात येतो. आणि तेव्हा मला असं वाटलं की अरे नाही, ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती पाहिजे. पाडवा जो येतो तो चैत्र शुद्ध प्रतिपदेला येतो. आता पाडवा आपण का साजरा करतो, कारण पाडवा साजरा करण्यामध्ये आपलं हे नवीन वर्ष सुरू होतं. आपण 1 जानेवारीत बघतो की नाही, पण मराठी जर आपण बघितलं तर आपलं हा नवीन वर्ष आपलं हे. आणि मग आता एखादी गोष्ट नवीन होणार असेल तर आपण काय करतो, किंवा एखादा आनंदाचा दिवस असेल तर आपण काय करतो, तर आपण घराला दिवे रोषणाई करतो, आनंद व्यक्त करतो.
त्याच पद्धतीने गुढी म्हणजेच हे आनंदाचं प्रतीक आपले प्रत्येकाच्या घरात लागलं जातं आणि हे आनंदाचं प्रतीक म्हणजेच गुढी हे प्रत्येक जण आपापल्या घरामध्ये गुढीची उभारणी केली जाते. परंतु गुढीपाडव्याला आणखीनही काही अनेक महत्त्व आहे बरं का. म्हणजे कसं की गुढीपाडवा म्हणजे 3.5 मुहूर्त जे आपले आहे त्यातलं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या दिवशी आपण खूप छान छान काय तुम्हाला खरेदी करायची असेल ती करू शकता. तुम्ही छानपैकी ठरवू शकता की नाही आता आजपासून मी फिरायला जाणार आहे किंवा काय तुम्ही एखादा संकल्प करता तर तो वर्षभर पूर्ण करायचा का नाही हे तुमच्यावर अवलंबून आहे. पण प्रत्यक्षामध्ये आपण या गोष्टी आपण ठरवत असतो. शिवाय शालिवाहन शतक सुद्धा या दिवसापासून सुरू झालं. तसंच आणखीनही मी ज्या वेळेला पुस्तकाच्या दृष्टीने वाचन करत होते तेव्हा ब्रह्मदेवानी सृष्टीला चालना सुद्धा या दिवसापासून दिली. नंतर आता या म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्यापासून आपल्याकडे वसंत ऋतूला सुद्धा प्रारंभ होतो. म्हणजे किती गोष्टी होतात बघ आणि हा एक आनंदाचा दिवस म्हणून आपण तो साजरा करतो. आता गुढीपाडवा झाल्यानंतर रामनवमी येते. जसं रामनवमीचं स्वरूप थोडंसं पूर्वी वेगळं होतं. आता राम मंदिर झाल्यामुळे बहुतेक ते वेगळं होण्याची शक्यता आहे. पण तो एक वेगळाच उत्साह असणार आहे नक्कीच. आणि त्याचबरोबर गावागावात रामनवमी कशी साजरी व्हायची किंवा तुम्ही तुमच्या वेळेस कशी रामनवमी साजरी व्हायची. कारण आम्हाला आठवतं आमच्या लहानपणी ती एक रामनवमी आम्ही बघितली की गावात जायचं त्याच्यानंतर तिथे लापशी भात शिरा खायचा किंवा सांबर भात लापशी खायची आणि मग थोडासा रामजन्माचा सोहळा व्हायचा. तुमच्या काय त्याच्या आठवणी आहे? अगदी हाच अनुभव माझा पण आहे की त्यावेळेला रामनवमी ही जी असायची देवळादेवळातनं अतिशय मोठ्या प्रमाणावर साजरी केली जायची. त्यावेळेला सगळे लोक जमले जायचे. रामनवमीची मोठी यात्रा असायची. म्हणजे श्रीरामपूरला माझं आजोळ ना तिथे रामाचं मंदिर होतं. तिथे यात्रा साजरी केली जायची म्हणजे यात्रा केली जायची. खूप आता जशी असतात तशी खेळणी लावली जायची आणि आम्ही खूप एन्जॉय करायचो म्हणजे मजा करायचो. तसंच रामनवमीचं नवरात्र पण बऱ्याच जणांकडे असतं. म्हणजे आता गुढी उभी होते की नाही त्याच वेळेला एक चैत्रातलं नवरात्र आणि रामनवमीचं नवरात्र असतं. ते रामनवमीला त्याचे 9 दिवस पूर्ण होतात. म्हणजे तोही एक आनंद साजरा केला जातो. आणि आपल्याला तर श्रीरामाबद्दल त्याच्या बंधुप्रेम किंवा बाकीच्या गोष्टी त्याचं शौर्य त्याची कर्तव्यनिष्ठा या सगळ्या गोष्टी आपल्याला माहितीच आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आपण हे हे जे सणवार साजरे करतो याच्या मागे एक असा हेतू आहे की ह्या प्रत्येकाकडनं आपण काहीतरी घेतलं पाहिजे. नुसतंच राम मंदिरात गेलो देवाला नमस्कार केलो देवा रे बाबा आता यावर्षी मला पास होऊ दे किंवा माझं लग्न लवकर होऊ दे असं म्हणण्यापेक्षा त्या देवाकडनं आपल्याला काय घेता येईल हे आपण तिथे बघितलं पाहिजे. आणि आमच्या वेळेला रामनवमी तू म्हणतो तशीच बरं का खूप मजा करायचो आम्ही. रामनवमी आला की आनंद असायचा आणि सगळे आणि मुख्य म्हणजे रामरक्षा म्हटली जायची. त्यावेळेला आमच्याकडे रामरक्षा म्हणत असे आमची एक कंपू होता एक 10-15 लोकांचा धुळ्यामध्ये आणि ते सगळेजण सकाळी लवकर उठून 5-5:30ला गल्ली असायचे. पहिली गल्ली दुसरी गल्ली चौथी गल्ली. तर त्यावेळेला रामरक्षा म्हणत म्हणत सगळेजण देवळामध्ये येत असत. मग आता अक्षय तृतीया येते. अक्षय तृतीयाला पण आपण एक 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानतो. बरेच लोक या दिवशी पहिल्यांदा आंबा खातात किंवा आमरसपुरीचा बेत असतो आणि यावेळेस सोनं सुद्धा खरेदी केलं जातं. बऱ्याच लोकांचं म्हणणं असतं त्या दिवशी सोनं खरेदी केलेलं चांगलं असतं. मग त्याचं काय महत्त्व आहे? तुला मी मगा सांगितलं ना त्याचप्रमाणे बरं का की प्रत्येक सणाच्या मागे काहीतरी एक विशेष हेतू आहे. आता अक्षय तृतीया तू सुरू केली तर अक्षय तृतीयेला असं म्हणतात की आंबा तोपर्यंत खात नाही माठातलं पाणी पित नाही. तर हे काही नियमावली कोणी ठरवलेले नाही आहेत. परंतु त्याच्या आधी जर तुम्ही माठातलं पाणी प्यायलात तर कदाचित तुमचा घसा धरण्याची शक्यता असते. त्याच्या आधी जर आंबा असतो तर तो चांगला पिकलेला नसतो आणि त्याचा तुम्हाला त्रास होण्याची शक्यता असते. म्हणून अक्षय तृतीयेला करतात. शिवाय अक्षय तृतीयेला एक पितरांना या गोष्टी पहिल्यांदा दान केल्या जातात. दान म्हणजे त्यांना दिल्या जातात. आणि आपल्याकडे एक पद्धत आहे की मोठ्या माणसांना दिल्यानंतर देवाला अर्पण केल्यानंतर मग आपण खाऊ. मग त्या दिवशी ते सगळा तो एक हे असतो माहोल असतो. त्यामुळे त्या गोष्टी त्यांना आधी द्यायच्या आणि मग तेव्हापासून आपण या गोष्टी खायला सुरुवात करायचा. हा त्यामागचा खरा हेतू आहे. पण आता म्हणजे आता सुद्धा आंबे यायला लागले सगळेजण आंबे खातात तर त्याच्यात खूप वावगं असं नाही. परंतु अक्षय तृतीयेला हे करण्यामागचं हेच आहे मुख्य हेतू की पितरांना आधी सगळ्यांना द्यायचं आणि मग आपण खायला सुरुवात करायची. तसंच जुन्या काळात ना उपवास हा एक वेगळ्या प्रकारे व्हायचा किंवा आषाढी कार्तिकीच्या जे एकादशी आहेत त्या वेगळ्या प्रकारे व्हायच्या. आणि आता तर बरेच पदार्थ निघालेत खायचे. पण त्यावेळेस कसे असायचे किंवा त्यावेळेस उपवास म्हटलं की कसे असायचे गंमत जमत? नाही खरं म्हणजे त्यावेळेला उपास म्हणजे खऱ्या अर्थाने उपास असायचा. म्हणजे उपाशी म्हणजे काही न खाता पिता उपास केले जायचे. मग तिथे उपास कसे असायचे की
एक अन्न खाऊन उपास, म्हणजे फक्त असं काही मी तांदूळ खाल्ले तर सगळ्या उपासांना मी फक्त तांदूळाचाच एखादा पदार्थ करीन. मीठ न घालता केलेले उपास, म्हणजे त्या पदार्थामध्ये मीठ न घालता केलेले जे उपास असतील ते असतील. काही याच्यामध्ये गोड काही न घालतात पदार्थ, काही जण नुसते फळावर असतात, काही जण फक्त संध्याकाळी जेवतात, दिवसभर जेवत नाही. हे सगळ्या गोष्टी या उपासाच्या आहेत की नाही खरं म्हणजे. आता सध्या तुम्ही फास्टिंग करता, ते काहीतरी 8 तास 16 तास वगैरे ते सगळं आहे. या सगळ्या त्याच गोष्टी आहेत. फक्त त्याला एकादशी एक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे आपण काय माहिती का, की एका दगडात दोन पक्षी. म्हणजे उपास केल्यामुळे आपलं शरीर चांगलं राहतं, आपले जे आतडी असतात किंवा आपलं पोट असतं त्याला विश्रांती मिळते आणि त्यामुळे आणखीन पुढचे महिनाभर तो उपास योजतोवर, तो दिवस योजतोवर आपली आतडी चांगली काम करतात. हे म्हणजे आपलं शारीरिक म्हण किंवा विज्ञान म्हण. दुसरी गोष्ट असं की त्यावेळेला तुम्ही काही खात नसल्यामुळे तुमचं मन हे शांत असतं आणि त्यावेळेला जर तुम्ही देवाचं नामस्मरण केलं तर ते नामस्मरण देवापर्यंत पोचतं. आपण एवढं पोटभर खाल्लं, अरे देवा राम 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 म्हटलं तर ते देवापर्यंत पोचणारच नाही. त्यामुळे आपल्याला आपली गोष्ट कुठली करताना तुमचं मन शांत पाहिजे. तुम्ही शांत असलात तर तुम्ही 5 वेळा जरी 5 मिनिटं जरी ते कुठल्याही देवाचं, असं काही नाही की रामाचंच नाव घ्या, कृष्णाचंच नाव घ्या. अगदी समजा जर तुम्ही म्हणालात की आम्हाला या कुठल्याच याच्यावर विश्वास नाही, मी नास्तिक आहे, तर अगदी हरकत नाही. तरीसुद्धा डोळे बंद करून तुम्ही एक बिंदू धरायचा आणि तिथे बसून जरी नुसतं त्याचं निरीक्षण केलं आणि ते जर तुम्ही एक मंत्र नाही म्हणत मी, पण काही तुम्ही असं तिथे जर ध्यानधारणा केली तर त्या गोष्टी होतात. आणि उपासातनं तेच आपल्याला सांगितलं जातं की आता मग म्हणजे अनेक काय आता मला पटापट आठवत नाही, परंतु अनेक असे डाएटचे प्लॅन आले. तर ते डाएटचे प्लॅन म्हणजे काय, हेच होते. फक्त त्याला बघ ना, दोन्ही गोष्टींनी आपण दिलं नाही. हजारो वर्षापासून चाललं हे. आता आपलं ज्या वेळेला अमेरिकेने किंवा अमेरिकेने परदेशातनं ज्या वेळेला त्याला शिक्का दिला गेला तेव्हा आपण म्हणतो अरे बापरे आम्ही असं डाएट करतो ना म्हणून माझं वजन कमी झालं. पण असं नाही आहे. पूर्वीच्या बायका इतक्या जाड नव्हत्याच कधी. एक तर त्यांना शारीरिक काम घरामध्ये त्या करत होत्या आणि त्यांचं उपास असायचेच. आणि उपास तापास म्हणजे काही भूक मारणे असं नाही. त्यामुळे तुमच्या मनावर सुद्धा कंट्रोल येतो की आज मला हे खायचं नाही आहे, आज मला फक्त उपासाचं खायचं. समोर भजी दिसत आहेत तरी सुद्धा मी फक्त हातामध्ये सफरचंद खाते. हा केवढा कंट्रोल आला. हे सगळ्या गोष्टी आपल्याला उपासात कळतात. म्हणजे म्हणून उपास करायचे किंवा मनावर कंट्रोल येण्याकरता, आपल्या शरीराकरता आणि शिवाय नामस्मरण, या तिन्ही गोष्टी तुम्हाला एका उपासामध्ये, म्हणजे ती एकादशी असो किंवा काही असो, कुठलाही उपास असो, या गोष्टी त्याच्यामध्ये. उपासाचं बोलत आता आपण जसं बोलतो की नामस्मरण, मग एक येते जो सण येतो तो गुरुपौर्णिमा. बऱ्याचदा आपण म्हणतो की आपलं व्यक्त केलं पाहिजे किंवा जसं पूर्वी गुरुदक्षिणा होती तसं आपण आपली श्रद्धा गुरु व्यतिरिक्त जी आहे ती व्यक्त केली पाहिजे किंवा ती बोलून दाखवली पाहिजे. ती जमत नाही कुठेतरी आजच्या पिढीला असं वाटतं, किंवा फक्त एक स्टेटस ठेवलं जातं किंवा एक स्टोरी ठेवली जाते ती होते. पण मग ते नेमकं कसं व्हावं असं वाटतं की गुरुपौर्णिमेला तुम्ही कसं केलं पाहिजे? आता गुरु म्हटल्यानंतर आपल्याला एकदम डोळ्यासमोर आपले शिक्षक, कॉलेजमधले प्रोफेसर हे लक्षात येतात. पण मला स्वतःला गुरु पहिल्यांदा आपण म्हणतो ते आपल्या घरातनं सुरू होते. आपली आई असतात, वडील असते, आजी असते, आजोबा असतात, अगदी बहीण भाऊ सुद्धा. गुरु म्हणजे याचा अर्थ काय की जो आपल्याला काहीतरी शिकवतो, काहीतरी चांगल्या गोष्टी सांगतो, त्याला आपण गुरु म्हणतो. बरोबर. मग गुरु हे कुणी तुमचे अनेक प्रकाराने असू शकतात. निसर्गही तुमचा गुरु आहे, निसर्गातले प्राणी सुद्धा तुमचे गुरु आहेत. प्रत्येक गोष्टीकडनं तुम्ही शिकत असता. म्हणजे गुरु म्हणजे फक्त शिक्षकांचाच फोटो पाहिजे किंवा ह्यांचा फोटो पाहिजे असं नाही. तुम्ही सकाळी उठल्यावर तुम्ही तुमच्या आईवडिलांना नमस्कार केला तरी सुद्धा चालू शकतं. आणि त्या दिवशी आपण गुरूंबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो दिवस असतो. परंतु ह्या गोष्टी आपण नेहमी करू शकतो. तर त्यावेळेला तुम्ही म्हणाल की त्या दिवशी आपण गुरुजींना की आमचं गुरुजी, पण असं नाही. मी स्वतः असं मला वाटतं की त्या दिवशी तुम्ही गुरुजींच्या घरी गेलं पाहिजे, तुमच्या टीचरच्या घरी गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडे जाऊन त्यांच्यावर 2-3 तास काढले पाहिजे. त्यांचा आनंद विचारला पाहिजे की जो मी घडलेलो आहे हे केवळ तुमच्यामुळे घडलं आहे. आईला तुम्ही आज नमस्कार सकाळी उठल्यावर करा, वडिलांना करा की आज जे मी मोठे झाले, जे काही मी नाव कमवलं हे तुमच्यामुळे आहे. आज तुमचं नाव मी लावून मी जगामध्ये पुढे जातो, म्हणजे ते गुरुच झाले. अगदी जाता जाता एखाद्या झाडाखाली तुम्ही जा आणि झाडाला नमस्कार करा आणि त्याला म्हणा तुझ्यामुळे पावसा पाण्यामध्ये मी इथे उभं राहतो, तू मला दिलेलं आहेस, मी तुझ्याकडनं मी शिकलोय की स्वतः सहन करायचं परंतु दुसऱ्यांना द्यायचं, म्हणजे तोही गुरुच झाला. म्हणजे गुरु
हे आपले शिक्षक असतात, आईवडील असतात, पण त्या व्यतिरिक्त आपण अनेक लोक आपले गुरु असतात. त्या सगळ्यांच्या बद्दल त्या दिवशी कृतज्ञतेची भावना असावी आणि असायला पाहिजे असं मला वाटतं. आता तुला एक छोटंसं गोष्ट सांगते. आता एक छोटीशी गोष्ट सांगते बरं का. एक शशिकला नावाची आमच्याकडे मला मदत करायला एक मुलगी होती. तर एकदा काय झालं की मी भांडी, ही 30-35 वर्षाची पूर्वीची गोष्ट, मी भांडी सगळी, भात वगैरे सगळं काढलं, भराभरा निपटलं आणि ती भांडी घासायला उभी राहिली होती. तर ती काय करताना भाताच्या भांड्याला 21-25 माझे कण राहिले होते, मी भाताचे कण राहिले होते. तिने ते सगळे चमच्याने काढले. मी बघत होते ते. ती म्हणाली, बाई एवढे 10-12 तुमचे, मी हे सगळं मी काढून बाहेर चिमणीला घालते, 2 चिमण्यांची ह्याच्यातनं कोण उरले. त्या दिवसापासून कुठलंही अन्न मी माझ्या ताटात किंवा टाकतही नाही आणि माझ्या पातेल्यालाही राहू देत नाही. तेवढंच जरी मी टाकलं तरी मी बघते की येऊन चिमण्या कबुतरं ते खाऊन जातात. मग ही ती माझी ती एक गुरुच झाली की नाही. म्हणजे गुरु पौर्णिमेला आपण ह्या गोष्टी आवर्जून केल्या पाहिजे. सगळ्यांना नुसतंच आपल्या स्टेटसवर न करता आज मला असं वाटतं की आपण आता आजपासून या आपल्या व्हिडिओपासून आपण करूयात की दर गुरुपौर्णिमेला ज्या वेळेला तुम्हाला वाटेल त्यावेळेला तुमच्या गुरुबद्दल एक चांगली गोष्ट तुम्ही सांगायला पाहिजे. तुमच्या काय म्हणतो चॅनलवर म्हणण्यापेक्षा व्हॉट्सअपवर की माझ्या गुरूंकडनं ही गोष्ट मी शिकलो आणि त्या गुरूंचं नाव घेऊ. त्यांना ते तिथपर्यंत समजा त्यांच्यापर्यंत पोचलं तर त्यांना किती आनंद होईल. ही खरे गुरुपौर्णिमा साजरी करण्याची पद्धत आहे. पूर्वीच्या काळी ऋषी मुनी असायचे, त्यांच्याकडे ते शिष्य असायचे, त्यांची पद्धत वेगळी होती. परंतु आपण आपल्या आता नवीन पद्धतीने अशी गुरुपौर्णिमा साजरी करायला काय होतं. नागपंचमी आणि झोका एक वेगळंच कनेक्शन असतं सगळीकडे. म्हणजे आजही आणि शहरात ते लोक मिस करतात नक्कीच. पण मग ते कसं होतं तुमचं? काय धमाल असायची नागपंचमीला, खूप मजा. म्हणजे आम्ही आमच्या आजोळी जायचो, तिथे एक मोठं चिंचेचं झाड होतं, त्याला झोका बांधला जायचा, मेंढ्या काढल्या जायच्या. आता सारख्या काही अगदी सुंदर मेंढ्या नसायच्या, फक्त 5 टिक्के असायचे. आजी आमची पुरणाची पोळी करायची आणि सगळेजण खूप मजेमध्ये घालायचे. त्यावेळेला एक नागपंचमीला उंडे केले जायचे. म्हणजे ह्याच्यावर काय म्हणतो आपण, चुलीवर हे ठेवलं नाही जायचं, तवा वगैरे नाही. मग त्या पोळ्या आजी आदल्या दिवशी करून ठेवायची आणि खूप मजा. आणि आम्ही त्या दिवशी मुख्य म्हणजे आम्हाला शाळेला सुट्टी असायची. त्यामुळे आम्ही सगळ्या जणी मैत्रिणी जमायचो नवीन. आणि आमचे आत्तासारखे काही ड्रेस वगैरे नसायचे, आम्हाला परकर पोलकं असायचं. आजी आम्हाला नवीन परकर पोलकं शिवायची. माहेरवाशिणी घरी आलेल्या असायच्या. प्रत्येकजण आपल्या आलेल्या लेखी करता छान करण्याचा प्रयत्न करत, म्हणजे छान तिला आवडेल असे पदार्थ केले जायचे. मोठे मोठे झोके घेतले जायचे, खूप गाणी म्हटली जायची, संध्याकाळी फुगड्या खेळल्या जायच्या, खूप धमाल असायची आणि खूप मजा करायचो. आणि त्याच्यामध्ये ते गारुडी नागोबा घेऊन यायचे बरं करे. आणि त्यामुळे मग तो नाग बघायला जायचं, त्याची भीती वाटत असायची. मग कोणतरी म्हणायचं नाही दात काढले तर चावणार नाही, पण तरी भीती असायची. मग तू थोडंसं तोंड वर केलं की आम्हाला दिसलं, मग तो 10चा आकडा दिसला. म्हणजे जे जे आम्ही ऐकलेलं असेल ते सगळं आम्हाला त्या नागामध्ये दिसायचं. तो खरा नाग होता का साप होता हे आम्हाला कधी कळलेलं नाही. पण मग त्याला घाबरत लाया घालायच्या, दूध द्यायचं, पण खूप मजा होती. मग ते एन्जॉय केलं. पण बरं झालं त्या गोष्टी आता नाही येत ते, कारण त्यावेळेला कळत नव्हतं आम्हाला. तो नाग बघण्यामध्ये इंटरेस्ट जास्त असायचा. पण त्या प्राण्यांना खूप त्रास व्हायचा या गोष्टींचा. त्यांना त्या करंडीत ठेवलं जायचं महिना आधी. त्यांचे चावू नये म्हणून दात काढले जायचे, त्यांना इजा केली जायची. आणि त्यामुळे ही जी आता गारुडी किंवा हे नागपंचमीला नाग घरी आणण्याची जी पद्धत आहे ती आता नाही येते. आणि त्याचा मला खरंच आनंद होतो, कारण त्यावेळेला एवढं कळत नव्हतं. पण आता असं वाटतं की नाही, या गोष्टी नको होत्या. जसं नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन हे दोन एक भाऊ बहिणीच्या नात्यासारखे एक सण, किंवा आपण रक्षाबंधन म्हणतो आणि किनारपट्टी साईड, कोकण साईडचे लोक त्याला नारळी पौर्णिमा म्हणतात. आणि याच्यात पण खूप अशी खायची चंगळ असते नक्कीच. तर ते कसं होतं किंवा त्याबद्दल काय सांगतात त्या सणाबद्दल? नारळी पौर्णिमा आणि आपण जी रक्षाबंधन आहे हे एका दिवशी येतं हे कबूल आहे, कारण ते तिथीने येत असतं किंवा ह्याच्यामुळे किंवा एखाद दिवस एखाद्याला मागे पुढे येत असेल. परंतु हे दोन्ही सण तसे पाहिले तर वेगळे आहेत. हे कोकण म्हणजे ज्यावेळेला ते समुद्रात त्यावेळेपासून ते होड्यात सोडायला सुरुवात करणार असतात, म्हणून ते त्यावेळेला नारळ समुद्राला म्हणून त्याची पूजा करतात. आपल्याकडे रक्षाबंधन असतं कारण आपण बहीण भावाला राखी बांधत असतो आणि त्यामुळे ते रक्षाबंधन होतं. पण आणि ते तो सण एक आहे आणि तो कुळधर्म आणि सण याच्यामध्ये फरक आहे. सण हे साजरे केले जातात आणि तो एक सण असतो की काय आहे. म्हणजे आता बोलता बोलता मला आठवलं की आपली जी भारतीय संस्कृती आहे ही नात्यांवर, म्हणजे
प्रत्येक नात्यावर, निसर्गावर, प्राणीमात्रांवर प्रेम करणारी अशी संस्कृती. त्यामुळे आपले जर तू सणवार बघितलेस ना, तर प्राण्यांबद्दल पण आपण कृतज्ञता व्यक्त करतो. जसं मग नागपंचमी आहे, बैलपोळा आहे, नंतर आपण नाते सांभाळण्याकरता पण करतो. पाडवा आहे, त्या दिवशी बायको म्हणजे पत्नी तिच्या पतीला ओवाळते. नंतर आता तू म्हणालास तसं भाऊबीज आहे, रक्षाबंधन आहे, त्यावेळेला सुद्धा बहीण भावाला ओवाळते. पण एका रक्षाबंधनाला समजा भाऊ बहिणीकडे जात असेल तर भाऊबीजेला बहीण भावाकडे येते. म्हणजे हे सगळे नाती जपण्याचं जे काम आहे ना, ते आपले सण करत असतात. म्हणजे हीच आपली खरी संस्कृती. म्हणजे नुसतेच सणवार म्हणजे मजा करणे किंवा हे नाही, ह्याच्यामधनं आपली नाती जी आहेत ना, ती दृढ व्हावी, चांगली व्हावी, ह्याच्याकरता आपण सणवार करत असतो. आणि तू म्हणतोस तसं रक्षाबंधन त्याच हेतूने आपण करत असतो. जसं तुम्ही बैलपोळ्याचं नाव घेतलं, तर मला त्या आठवणी तुमचा ऐकायला आवडतील. कसा साजरा होत होता का? आता जनरली सगळीकडे ट्रॅक्टर आणि नवीन शेती अवजार बघायला मिळतात, तर मग तो खूप कमी लोकांना किंवा खूप कमी ठिकाणी बैलपोळा तसा बघायला मिळतो. ज्यांच्याकडे शेती वगैरे असायची त्यांच्याकडे बैलपोळा साजरा केला जातो, किंवा काही काही घरांमधनं पण बैलपोळा साजरा करायचा आहे. पण समजा बैल नसेल तर ते मातीची मूर्ती, म्हणजे बैलाची मातीची मूर्ती आणून त्याचा साजरा करायचा. पण आमच्या आजोळी किंवा तिथे बैलपोळा साजरा केला जायचा. समजा जरी माझ्याकडे बैल नसले तरी ज्यांच्याकडे बैल असायचे ना, ते त्यांच्या घरी, प्रत्येकाच्या घरी घेऊन जायचं. म्हणजे जसं नाग आपण न्यायचो की नाही पूर्वी, तसे घेऊन जायचे. मग त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आणि सगळ्या बायका छान नटून सजून बैलाची पूजा करायची. आणि ही सुद्धा कृतज्ञताच रे. वर्षभर ते आपल्याकरता काम करत असतात आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा तो सण असायचा. मग त्या दिवशी पुरणपोळी असायची, सगळे हे असायचे, त्यांना वाजत गाजत सगळ्यांच्या घरी नेलं जायचं. त्या जो कोण बैल घेऊन यायचा त्याला काही दक्षिणा दिली जायची, त्याच्यावर त्यांची पोटं भरायची. म्हणजे तो एक आनंदाचा असा माहोलच असायचा त्यावेळेला बैलपोळ्याला सुद्धा. आणि आता एक आहे जसं मंगळागौर झालं, चैत्र गौर झालं किंवा हळदी कुंकू झालं, हे एक नवीन ट्रेंडने आत्ता बघायला मिळतात सण. पण त्यांचं एक मूळ काहीतरी वेगळे किंवा त्यांचं वेगळं स्थान असेल, तर ते कसं होतं? आता हळदी कुंकू आपण आता असं म्हणतो की त्यावेळेच्या बायकांना काहीतरी एक विरंगुळा हवा किंवा बाहेर पडायला चान्स हे मिळावं म्हणून हळदी कुंकू असावं. परंतु माझ्या मते ते हळदी कुंकू म्हणजे एक देवाणघेवाण असायची. म्हणजे कसं की आज माझ्याकडे हळदी कुंकूला एक 10 बायका मी बोलवल्या, त्यावेळेला मी तिला हळदी कुंकू लावत असेल तर कळत नकळत मी तिच्या सौभाग्याकरता, तिच्या पतीकरता एक काय म्हणूयात आपण की चांगले विचार माझ्या मनात असायचे की हिला भरपूर सौभाग्य मिळवते. आणि जी काही वस्तू असायची तेव्हा काय आत्तासारख्या मोठ्या मोठ्या वस्तू वगैरे काही लुटत नव्हते. कुठे तुरीची डाळ, कधी खिचडी असायची, कधी बांगड्या असायच्या, काय जे काही असेल घरात म्हणजे साधारण रोजच्या संसाराला जे योग्य होईल असं दिलं जायचं किंवा त्याला लुटणे असा शब्द असायचा, ते लुटलं जायचं. आणि त्यामुळे त्या बायकांना आनंद असायचा रे. म्हणजे मला हळदी कुंकाला बोलवलं आहे आणि मी गेले आहे, तिने मला या 4 बांगड्या दिल्या, ते आवर्जून त्या बांगड्या घालायच्या. आता अनेक वस्तू दिल्या जातात, घेतल्या जातात, पण त्या उपयोगी पडतातच असं नाही, प्रत्येकीचा उपयोग होतो नाही. कारण सगळ्यांच्या घरामध्ये आता इतकं भरभरून आलेलं आहे. त्यामुळे जी गोष्ट आपण देऊ ती प्रत्येकाच्या घरात उपयोग कशी होईल हे दिलं जायचं. आणि तो एक आनंद असायचा. गजरा दिल्या जायचे, मोगराची फुलं घरोघरी असायची. मग एक दिवस आधी ते मोगऱ्याच्या कळ्या तोडायच्या, त्याचे गजरे करायचे आणि मग ते सगळ्यांना द्यायचे. अत्तर, गुलाब आणि सगळ्या आमच्यासारख्या जर म्हणजे आता आमच्या आईकडे हळदी कुंकू, आजीकडे हळदी कुंकू असेल, त्या जर असतील तर आम्ही ज्या परकऱ्या म्हणजे लहान मुली असायच्या त्यांना हळदी कुंकू लावायचे किंवा अत्तर आणि शिंपडा, गुलाब पाणी शिंपडा लावायचं. त्याच्यातून आमच्या मनावर एक कळत नकळत संस्कार व्हायचे. आणि ते संस्कार जे आहेत ते आमच्या पिढीवर झाले. आता हळदी कुंकवाला काय होतं की कोणाला तरी ते सगळं अरेंज करायला देतात. मला आता तो शब्द आठवेना, परंतु केलं जातं. तर तो केला जातो. त्यामुळे घरातल्यांना एखादा जो उत्सव असतो साजरा करण्याकरता सगळे मिळून जे काम करतात तो प्रकार आता थोडासा कमी झाला आहे. अगदी पुरुष मंडळी आता जरी म्हटलं ना तरी त्या काळात पुरुष मंडळी सुद्धा हिरिरीने भाग घ्यायचे. गजरे आणून द्यायचे, हरभरा भिजत टाकायचे, दारापुढे रांगोळ्या काढायचे, पूर्वी सतरंज्या असायच्या, सतरंज्या करायच्या आणि जे बायकोला आपल्या हवं असेल हळदी कुंका करता ते आनंदाने आणून द्यायचे. आणि म्हणजे तेही करत होते. असं नव्हतं की अगदी पुरुष प्रधान संस्कृती ते काही काम करत नव्हते वगैरे असं नाही. सगळीकडे उत्साहाचा आणि प्रत्येक एकत्र कुटुंब पद्धती होती. त्यामुळे सगळे मिळून हे काम करत होते आणि तो एक एकत्रितपणा होता ना तो खूप वेगळाच होता.
गणपती आणि त्या मागोमाग येणारे एक वेगवेगळे कार्यक्रम, त्याच्यानंतर खाद्यपदार्थांची रील्स किंवा नैवेद्याची रील्स, आपण म्हणतो ना खूप वेगवेगळे नैवेद्य खायला लागतो आणि शेवटी उकडीचे मोदक जे की नाव काढलं तरी पाणी सुटतं. तर तो सण कसा होता आणि आता तुम्ही त्यात जे बदल बघतात ते कसे आहे? नाही, पूर्वीचे गणपती जे बसले जायचे ना ते अगदी साधेच होते. प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती असायचा. त्याला नैवेद्य हा साधा घरातल्या पदार्थांचा असायचा. जो ज्या भागातला असेल त्या पद्धतीचे मोदक त्यांना केले जायचे. विशेषतः कोकणामध्ये उकडीचे मोदक केले जायचे. आता माझं सासर सोलापूरचे, त्यांच्याकडे पुरणाचे उकडीचे मोदक केले म्हणजे पुरण मोदकामध्ये भरून मग त्याचे नैवेद्य दाखवला जायचा. तर माझं माहेर खानदेशचं, तर त्यांच्याकडे तळणीचे मोदक म्हणजे फक्त उकडीचे मोदक केले जायचे किंवा फक्त पुरणाचे, असे नाही, जे ज्यांना जसं शक्य असेल त्या पद्धतीने ते मोदक केले जायचे. आणि मुख्य म्हणजे घरात बसलेला गणपती किंवा सार्वजनिक गणपती असेल तर तिथे त्या गणपतीबद्दल एक भाव, काय म्हणूयात, श्रद्धा असायची. म्हणजे रोज सकाळ संध्याकाळ ती आरती व्हायची, आजूबाजूचे सगळेजण यायचे, सगळे मिळून 30-25-30 लोक आरतीला असायचे प्रत्येकाच्या घरात. म्हणजे इथली आरती संपली की शेजारच्या घरी जायचं. मग तिथे तुम्हाला हातावर छोटासा खाऊ मध्ये कधी मोदक असायचं, कधी वाटली डाळी, ते खाण्यामध्ये खूप मजा असायची. त्यामुळे संध्याकाळचे 6-6:30 झाले, आरत्या सुरू झाल्या की आमची 10-15 जणांची जी झुंबड असायची ती ह्या घरात ना त्या घरात, ते 9 वाजताच घरी यायचे. सगळ्या आरत्या करत यायचं. म्हणजे हा जो आनंद होता ना तो खूप छान होता. आताही सार्वजनिक गणपती खूप छान होतात असं नाही माझं म्हणणं, परंतु त्यावेळेला जी एक श्रद्धा होती, आता आपण फक्त त्यांनी देखावा कसा केला हे बघायला जातो. पण त्यावेळेला सुद्धा आणि अजूनही सुद्धा श्रद्धेने लोक बघायला जातात की हा दगडूशेठचा गणपती किंवा कुठलेही गणपती जे असतील की ते पावतात, ते त्या श्रद्धेने जातात. आणि सगळे सणवार आपण श्रद्धेने करावं असं मला वाटतं. आणि म्हणजे देखावा असावाच त्या गणपतीला, देखावा, कारण त्याच्यात तुमची कलात्मकता दिसते की काय वेगळ्या पद्धतीने तुम्ही केले, त्याप्रमाणे कलात्मकता दिसते. आपण खूप सण आणि त्याची माहिती घेतली जनरली, पण ज्यावेळेस तरुण मुलं आहेत आमच्यासारखी, त्यांना तो इंटरेस्ट किंवा त्यांना ते आपण म्हणतो ना उत्साह यावा, कारण कसं होतं आमच्यासाठी सगळे दिवस सारखे असतात, रोज सेम खाल्लं जातं किंवा तेच केलं जातं. आम्हालाही तो उत्साह यावा याच्यासाठी काय केलं पाहिजे किंवा सण कसे साजरे केले पाहिजे? आता ह्याच्यामध्ये मी तुला खरं सांगतो मला की एक काय की पहिल्यांदा आपले सणवार, आपली संस्कृती याच्याबद्दल तुम्हाला अभिमान वाटायला पाहिजे. आता सध्या काय झालं की आपल्याला दुसऱ्यांच्या संस्कृती आहेत त्याचा इतका पगडा बसलेला आहे की आपल्याला वाटतं तेच योग्य. आपली जी भारतीय संस्कृती आहे ते काय सगळं ओल्ड फॅशन आहे असं होतं. तर मी जर म्हटलं की मी आता माझी एकादशी असते बरं का, अजूनही तुम्ही एकादशी करता यावं असं मला लोक म्हणतात, पण मी ती एकादशी करणं आता आवश्यक आहे, कारण माझ्या शरीराच्या दृष्टीने ती आवश्यक आहे. हेच जर एखादा कोणी डाएट प्लॅनवाला त्याने तुम्हाला सांगितलं की तुम्ही 8 तास उपाशी राहा, 16 तास अमकं खा, तुम्ही फळं खा, तुम्ही प्रोटीन डाएट करा, तर आम्ही एका पायावर तयार होऊ. कारण काय ते डायटिशियनने तुम्हाला सांगितलेलं असतं. परंतु आपल्या संस्कृतीमध्ये हे पूर्वीपासून आलेलं असतं. त्यामुळे प्रत्येकाने असे छान छान व्हिडिओज, तुम्ही आता तरुण मंडळी तुम्ही ह्या याच्यावर व्हिडिओज तयार करा की खरंच हे किती आपलं पूर्वीपासूनचं छान आहे आणि त्याचा काय म्हणूया त्याची माहिती आपल्या सगळ्या तरुण मंडळींना दिली गेली पाहिजे की आपलं हे चांगलंच आहे. आता तू जर एखाद्या घरात असेल तर नाही, माझं घरातलं हे माझं चांगलंच आहे, आपण जास्त कम्पेअर दुसऱ्यांच्या घराशी करू शकत नाही, कारण जे माझं घर आहे ते उत्तमच आहे. मग आपली संस्कृती ही उत्तमच आहे, आपले सणवार हे उत्तमच आहेत आणि खरंच उत्तम आहे. आज जे सगळं बाकीचे परदेशातनं या गोष्टींवर संशोधन होतं, हे आपल्याकडे कित्येक हजारो वर्षापासून या गोष्टी आपल्याकडे आहेत. फक्त आपण आपली संस्कृती, नवीन संस्कृती आणि दुसऱ्या संस्कृतीचा इतका पगडा आपल्याकडे बसतो किंवा बसलेला आहे किंवा मला सुधारक म्हणून घ्यायचे आणि त्याच्या नावाखाली मी सुधारलेली म्हणजे आपण आपली जी संस्कृती आहे, आपला जो काय म्हणूयात आपण जे साड्या नेसतो किंवा ह्या गोष्टी नेसतो किंवा जे पूर्वीपासून चालत आले ह्याच्याबद्दल जर तुम्ही आदर आणि अभिमान ठेवला नाही तर तुम्हाला सणवार करायला अतिशय आनंद होईल. पूर्वी पुरणाची पोळी फक्त सणवारीच व्हायची. आता कुठल्याही दुकानात लिहिलेलं असतं पुरणपोळी तयार आहे, मग ती आपण पुरणपोळी आणतो, पण ती आईच्या हातची पुरणपोळी नसते. तुम्हाला तुमच्या हातची पुरणपोळी आईच्या हातची, तुमच्या बायकोच्या हातची केलेली किती छान आहे. आता एकत्र कुटुंब पद्धतीने दोघे जण सर्व्हिस करत असतात, कधी कधी सणाला सुट्टी नसते किंवा कधी कधी असते, मग त्या वेळात
गृहिणींनी किंवा दोघांनी मिळून कसं सण साजरा करावा? कारण त्यांना असं वाटतं एकच दिवस सुट्टी आहे, मग काय आहे त्याचं, किंवा चला बाहेर करूया किंवा असं होतं बऱ्याचदा. मग त्याच्यात कसं केलं पाहिजे? नाही, खरं मी तेच म्हटलं तुला की संस्कृतीबद्दल, आपल्या सणवारांबद्दल पहिल्यांदा अभिमान वाटला पाहिजे. दुसरं म्हणजे तुम्ही म्हणजे मला तुमच्या लोकांचं, नवीन पिढीचं कौतुक वाटतं की तुम्हाला सगळ्या डगरींवर पाय ठेवावे लागतात. दुसरी गोष्ट, एकत्र कुटुंब पद्धती नाही म्हणजे ती आपल्यामुळेच नाही की आम्ही दुसरीकडे राहायला गावाला गेलो, मग तिथे आईवडिलांना आपल्याकडे यायला जरा संकोच होतो. बाबा रे, तू शहरात राहतो, आम्ही गावाकडचे, आम्ही कसे तिथे तू मॅनेज करणार, किंवा असं वाटतं की नको, छान त्यांचा संसार चाललाय की त्या आईवडिलांना वाटतं आपली मध्ये मध्ये लुडबुड नको. म्हणजे हे मी तुला माझ्यावरनं नाही पण एक जनरल लोकांचं सांगते, म्हणजे अगदी सुशिक्षित लोकांमध्ये सुद्धा असतं. मग आई वडीलही बाजूला राहतात, पण शक्यतो पहिली गोष्ट तुम्ही एकत्र कुटुंब पद्धती आणण्याचा प्रयत्न करा. मग एक आल्यावर ते सणवार होईल. आणि दुसरी गोष्ट, जरी काही कारणाने तुम्हाला वाटलं की नाही मला माझं सणवार करायचे आहे, तर तुम्ही खूप वेळ नका घालू ना. आपल्या पूजेला वगैरे हार्डली 15-20 मिनिटं लागतात. 15-20 मिनिटं लवकर उठलं, तुझ्या मनामध्ये जर भावना असेल श्रद्धेने, मी ही आज गणपतीची पूजा मी करणार, मी अगदी स्वच्छ आंघोळ करून धूत वस्त्र नेऊन छान पूजा करणार, मोठ्यांदी आरती म्हणणार, मोठ्यांदी आरती म्हटल्यावरती माझ्या मुलाबाळांच्या कानावर जाणार, माझ्या घरामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येणार, पॉझिटिव्ह एनर्जी आली की माझं मन छान आनंदित होणार, माझं मन आनंदित झालं की माझा त्याचा परिणाम माझ्या पुढच्या आयुष्यावर होणार. ह्या जर गोष्टी तुमच्या लक्षात आल्या ना, तर तुम्ही नक्कीच करणार. आता घरामध्ये देव आहेत ते आहेत, पण देव बिचारे आपल्या कोपऱ्यात वाट बघतात, मला कधी आंघोळ घालतील आता काय माहिती, यांना वेळ कधी मिळतोय. मग दर महिन्याला दर गुरुवारी म्हटलं तर 8 दिवस ते बिचारे तसे राहिले तर त्यांना कसा आनंद होईल. आपण जर म्हटलं की देव आपल्याला सगळं भरभरून देतो, तुम्ही येता जाता देवाला नमस्कार कर, देवा माझं काम होते, तिथे आपण म्हणतो देवा माझं काम होतं, पण घरातल्या देवांना आपण करतो काम. किती वेळ लागतो, नुसतं तपकात घ्यायचं, थोडंसं पाणी घालायचं, आंघोळ करायचं, आणि मुख्य देवाबरोबर, कुणाबरोबर आहे तुम्ही देवच असं नाही म्हणत मी, म्हणजे या गोष्टी करते की तुम्ही त्यांच्याशी गप्पा मारायला शिकलं पाहिजे. तेवढा वेळ तुम्हाला नक्कीच आहे, 2 मिनिटं फक्त. आज देवा इतकं छान मजा आली ना, देवा आज जरा अडचण आली बरं का, बस तुम्ही कुणाशी तरी बोलल्यानंतर तुम्ही जर सतत देवाचं नामस्मरण केलं, देवा माझं आज मी काम होणार आहे, माझं नक्की काम होणार आहे, आणि त्याच्याकरता तुम्ही काम होण्याकरता तुम्ही जर करत गेलात ना त्याची तयारी, तर ते काम होतं. म्हणजे मला तरुण पिढींना मी थोडंसं आउट ऑफ द वे दुसरीकडे गेले, परंतु माझं असं वाटतं की आपल्याला जर आपल्याचा अभिमान असेल तर आपण त्या गोष्टी नक्की करतो, आणि आपली श्रद्धा असेल तर करू शकतो. अगदी भले मोठे तुम्ही, मी नैवेद्याचं सांगितलं की आता लोक म्हणतात, म्हणजे मी पण दाखवते यूट्यूबवर की असं सागर संगीत स्वयंपाक करावा, की नाही पण मला शक्य. तुम्ही फक्त गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवा, तुम्ही फक्त दही भाताचं देवीला नैवेद्य दाखवा, देवीला चालतो. हे सगळं जे आहे हे आपण आपल्याकरता केलेलं पदार्थ आहेत की हे असे केले पाहिजेत, याच्यामध्ये हे नको ते नको, किंवा लोणचं नको, किंवा कांदा लसूण नको, हे आपण आपल्यावर, कारण कांदा लसूण देव खात नाही, कारण त्याच्यात तामसी वृत्ती वाढते असं म्हटलं जातं. त्यामुळे हे पदार्थ म्हणजे कांदा लसूण न वापरता स्वयंपाक करण्याची पद्धत आहे. परंतु तुम्हाला नाही काही जमलं ना, तरी तुम्ही पूजा करा, रोज देवाला आंघोळ घाला, म्हणजे स्नान घाला, त्याला हळद कुंकू वाहा, ते आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवा, खडी साखर विकत मिळते त्याचा नैवेद्य दाखवा, अगदीच वाटलं तर एखादं फळाचं नैवेद्य दाखवा. एवढं जरी केलं तरी सुद्धा ते देवाला पावतं. अगदी सगळं केलं पाहिजे, रोजच्या रोज केलं पाहिजे असं काहीच नाही. फक्त ते तुम्ही आवडीने करा, नंतर श्रद्धेने करा आणि अभिमानाने करा, की तुमचे सगळे सणवार आरामात होतील आणि तुम्हाला वेळही नक्की मिळेल. मग आपण सेलिब्रेट करतोच की नाही, एखादा आता 31 डिसेंबर करतोच की नाही, वेळ मिळतोच की नाही आपल्याला, का नाही मिळतोच. मग आपण हा कार्य करायचं, असं जर तुम्ही मनात आणलं ना तर तुम्ही करू शकता. आणि तेच पुन्हा तेच ते वाक्य बोलते की अभिमान, श्रद्धा आणि त्या ह्याच्याबद्दल आपल्याला प्रेम असलं. आता रिसेंटली तुमचं एक पुस्तक प्रकाशित झालं, जे आपली संस्कृती आणि आपले सणवार हे पुस्तक आहे, आणि मला माहिती आहे सगळे चर्चेचा सारच तो आहे, पण मला पुन्हा विचारायचं, ते पुस्तक तुम्हाला का लिहावं असं वाटलं, आणि ते लिहिताना कसा प्रवास होता सगळा? त्याचं काय झालं माहिती का, की मी यूट्यूबवर एकदा पंचोपचारी पूजा कशी करायची देवाची, किंवा रोजची पूजा कशी करायची असा एक व्हिडिओ टाकला, आणि तो सगळ्यांना खूप आवडला. मग लक्षात आलं की काही मग प्रश्न आले की पत्री कशी व्हावी, फुलं कशी व्हावी. मग असं वाटलं की त्याच्याबद्दल थोडीशी माहिती द्यावी. आणि मग ते जे व्हिडिओज होते ते माझे, मी तुमच्या शब्दात सांगायचं, ते व्हायरल झाले. व्हायरल नाही, माझं म्हणणं की ते घरोघरी पोचले आणि ते सगळ्यांना त्याच्याबद्दल उत्सुकता वाढली. आणि मग माझ्या असं लक्षात आलं की अभिप्रायावरनं की लोकांना ह्या गोष्टी हव्या आहेत,
पण एकत्र कुटुंब पद्धती नसल्यामुळे किंवा त्या देवाधर्माबद्दल किंवा ह्या गोष्टींबद्दल मनात खूप भीती आहे की आपल्या हातनं चुकलं तर मोठं काहीतरी होईल आणि मग आपल्यावर संकट येईल, मग देव आपल्यावर रागवेल आणि मग त्याचा आपल्यावर शाप होईल किंवा काहीतरी अशा पद्धतीची वाईट घडेल, अशी खूप भीती वाटायला लागली. म्हणजे भीती वाटली लोकांच्या मनात असं मला वाटलं. आणि म्हणून मग मी म्हटलं, म्हणून मी विचार केला की देवावर तुमची श्रद्धा बसण्याकरता तुमच्या मनातली देवाची जी भीती आहे ती काढली गेली पाहिजे. की हे असं काही नाही. आता पूजा करताना उजव्या हाताला शंखा, डाव्या हाताला घंटा, उजव्या हाताला समई, समई खाली ताटली, या गोष्टी आहेत. तर मग मला प्रश्न यायला लागले, काकू मी संबंध पूजा केली, मग लक्षात राहिलं की माझा शंख उलट्या म्हणजे डाव्या हाताला होता, आता माझं काही होईल का? किंवा मी गणपती नेत म्हणजे विसर्जनाला नेत होतो आणि गाडीत बसता बसता त्याचा हात निखळला, आता माझं काही होईल का? तर असं नाहीये. देव कधीच तुमच्या बरोबर काठी घेऊन बसलेलं नाही की अरे हे चुकलं, तुझा शंख डाव्या हाताला झालाय, मी रागवतोय आणि असं नाही. त्याच्यामागे शास्त्र आहे. ते कसं काय की पूर्वी शंखामध्ये पाणी घेऊन त्या पाण्याने देवाला अंघोळ घालायची. आता आपण कुठल्या हाताने करतो? उजव्या. म्हणून तो हवा हातात उजव्या हाताला पाहिजे. घंटा कशी वाजवतो? डाव्या हाताने, म्हणून ती घंटा डाव्या हाताला पाहिजे. समय उजव्या हाताला. कारण काय? कारण त्याची वाद तुम्हाला कमी जास्त करायची असते. तुम्ही ओवाळता तर तो देवाच्या उंचावरून ओवाळू नये असा एक नियम आहे. तर बापरे मग अरे तो त्याने वरूनच ओवाळलं, मग आता कसं? असं नाही. ते का बरं की तो जो प्रकाश आहे समय आहे त्या निरांजनीतला, तो देवाच्या चेहऱ्यावर ना गेला पाहिजे. म्हणजे ती पॉझिटिव्ह एनर्जी तुमच्यात येईल ना. तुम्ही जर देवावरनं असं ओवाळलं तर देवाला कळणार आहे नाही तुम्ही काय ओवाळताय आणि काय. किंवा करताना आरती, साधी गोष्ट आहे, आरती करताना तुम्ही वाकून ओवाळली पाहिजे. दोनदा तीनदा ओवाळा आणि मग नंतर ते निरांजन देवाच्या याच्यावर उजेडील असं ठेवा. मग जरा लागलं तर सरळ व्हा. परंतु तुम्ही जर ताट उभारून असं असं केलं तर तुम्ही नम्रता तुमच्यात दिसतच नाही. ह्या छोट्या गोष्टी असतात आणि म्हणून हे सगळे नियम घातले गेले. तुमच्या मनामध्ये देवाबद्दल श्रद्धा वाढण्याकरता हे सगळे नियम घातले गेलेत आणि मग ते तुम्ही पाळावे. तुम्ही म्हणजे पूर्वीच्या काही लोकांनी पाळावे. म्हणून त्याला काही कथा त्यांनी सांगितलेली की असं झालं होतं, मग तसं झाल्यामुळे ते तसं त्याचं झालं. मग ती कथा म्हणजे ही कथा आहे, ते खरीच घडली का नाही मलाही माहिती नाही. परंतु त्या कथा ऐकल्यामुळे आमच्या डोक्यात नाही हे असं झालं पाहिजे, नाहीतर देव आपल्याला रागवेल किंवा काय. पण आता जसं जसं मी मोठी होत गेले किंवा जसं जसं मी स्वतः देवधर्म करत गेले, तेव्हा लक्षात आलं की ही कथा ही तुम्हाला सांगणं एक त्याच्यातनं तुम्ही मतितार्थ घ्यायचा असला पाहिजे की हे असं झालं की असं होतं आणि म्हणून ह्या गोष्टी आपण करायच्या असतात. आणि देव इतक्या साध्या गोष्टी आहेत ना. खरंच देवाला नैवेद्य तुमचे चॉकलेटचे मोदक नको असतात, माव्याचे मोदक नको असतात. तुमच्यातनं नाही समजा उकडीचे मोदक झाले तरी चालतात. त्याला फक्त तुम्ही खोबरं किसून त्यात थोडा गूळ घालून दिला ना तरी सुद्धा देवाला आवडतं. फक्त ते तुम्ही श्रद्धेने आनंदाने केलं पाहिजे. आणि ह्या सगळ्या गोष्टी मी ह्या पुस्तकामध्ये दिल्यात की आपले सणवार काय असतात त्याची तुम्हाला माहिती पाहिजे. उद्या जर समजा तुम्ही एखाद्या परदेशात गेला आणि त्याने विचारलं चतुर्थी, विनायकी चतुर्थी म्हणजे काय रे? काय नाही, गणपतीची चतुर्थी करतो आम्ही, असं नाही. विनायकी चतुर्थी वेगळी, अंगारकी चतुर्थी वेगळी, संकष्टी चतुर्थी वेगळी. उपास देव ते सगळ्या चतुर्थ्या गणपतीच्याच आहे. त्याची उपासाची पद्धत थोडीशी फरक असेल पण एकच आहे. परंतु विनायकी चतुर्थी कशाला म्हणतात, अंगारकी चतुर्थी कशाला म्हणतात, संकष्टी चतुर्थी कशाला म्हणतात तुम्हाला माहिती पाहिजे. कारण पुन्हा तोच हे आलं की आपल्याला आपल्या सणवारांबद्दल आपल्याबद्दल अभिमान असला पाहिजे, माहिती असली पाहिजे. तुम्हाला छाती ठोकपणे सांगता आलं पाहिजे की हां चतुर्थी याच्याकरता केली जाते, एकादशी याच्याकरता. एकादशी कोणाची करतात की आम्हाला काही माहिती नसतं, काय देवाची असते. तर असं नाही. ह्या सगळ्या गोष्टी मी या पुस्तकात सांगितल्या. मग याच्यात फुलं कशी व्हावी, पत्री कशा व्हाव्यात, मग मंगळागौरीचे खेळ खेळले जातात त्याच्याबद्दल माहिती दिली आहे. नंतर तुमचे बीजमंत्र दिलेत की छोटे छोटे मंत्र असतात ते आपल्याला माहिती नसतात. सगळे श्लोक दिलेले आहेत. ती शुभंकरोतीपासून सगळे श्लोक दिलेत की ते तुम्ही म्हणायला पाहिजे. तुमची वाचा शुद्धी होते, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढलं जातं. रामरक्ष आहे, आरत्या आहेत, कहाण्या आहेत. नंतर 16 संस्कार म्हणजे काय असतात त्याच्याबद्दल माहिती आहे. पंचोपचार पूजा म्हणजे काय, षोडशोपचार पूजा म्हणजे काय. आणि हे सगळं सांगताना मी एकच धरलेलं आहे की हे सगळं मी आजीच्या दृष्टिकोनातून सांगितलं की हे तुम्ही असं करायला पाहिजे. तुम्हाला जमेल ते करा, पण हे तुम्हाला माहिती पाहिजे. हरताळकेची पूजा ही अशा करता असते ती तुम्हाला माहिती पाहिजे. या गोष्टी माहिती असणं हे केव्हाही चांगलं असतं. तुम्ही करा, तुम्हाला किती वेळ. हरताळकेच्या पूजेला अर्धा तास लागत असेल, तुम्हाला गाई गडबड आहे, 5 मिनिटात केली तरी चालते, पण ती तुम्ही मनोभावी केली की ती देवाला पोचते.
ती पॉझिटिव्ह एनर्जी तुम्हाला मिळतेच. हे माझा सांगण्याचा हेतू आहे की एकदम त्याच्यातनं हे सगळं काय बरोबर नाही, हे पूर्वीचं आहे, ओल्ड फॅशन आहे असं न म्हणता तुम्ही, कारण आत्ता जर आमच्या पिढीने तुम्हाला दिलं नाही, तुमच्या पिढीने तुमच्या पिढीला दिलं नाही, तर मग आपली पिढी काय माहिती असणार आहे आपली संस्कृती कुठे जाते. कुठेच. ह्याच्याकरता हा सगळा अट्टा असेल. बाकी या पॉझिटिव्ह नोटवर आय गेस आपण एपिसोड थांबवत, आपल्या गप्पा थांबवत, कारण आजींकडे असं बोलण्यासारखं खूप आहे. आजींच्या आपण म्हणतो ना बटव्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत. पुन्हा कधीतरी हा योग आला तर नक्कीच आपण काय ऐकूया. पण आजच्या गप्पा पण इथेच थांबवत. तुम्हाला एपिसोड कसा वाटला ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा. त्याचबरोबर तुम्हाला पुढचा एपिसोड कोणासोबत ऐकायला आवडेल हेही सांगा. त्याचबरोबर तुम्हालाही तुमच्या भागामध्ये कुठले सणवार सेलिब्रेट केले जातात किंवा त्या सणांच्या काही कहाण्या आहेत त्याही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि सगळ्यात शेवटचं, एपिसोडला एक लाईक करा, कारण आजींचा उत्साह इतका दणाणून आहे की तो एक लाईक तो बनता आहे बस. त्याचबरोबर चॅनलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुन्हा भेटूया.